आहेत तरी मला फक्त 2च मतं कशी मिळाली असा सवालच मनसे उमेदवारांना ईव्हीएम घोटाळ्याच्या आरोपावरती केलाय। दहिसरचे मनसे उमेदवार राजेश येरुळकर यांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केलाय। पहिल्यांदा मशीन्स जे आहेत मशीन्स त्यांचा जो चार्जिंग असते, बाकी सगळ्याच्या मशीन चार्जिंग 60%, काही मशीनचे चार्जिंग 90%। आम्ही तो पोलिकेकडे प्रश्न उपस्थित केला की हे का, तर तिथल्या जे आपल्या निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना ऐकायला तयार नाहीत। एक मशीन बिना सीलची, म्हणजे सीलच नव्हतं, हे सील तुटलं कसं, तर आमच्या हँडलिंग करताना तुटलं। आम्हाला संशयास्पद गोष्टी वाटतात, 1 नाही 2 नाही 3 अशा गोष्टी आहेत। म्हणून आम्ही सगळे स्ट्रॉंग रूम उघडताना ते लाईटच नव्हता। हे सगळ्या संशयास्पद गोष्टी आहेत, म्हणून आम्ही बॅकआउट करतोय। हे योग्य नाही आहे, त्यामुळे आमच्या सगळ्या पोलिसांच्या ठरवलं की आपण बॅकआउट करूया। पोलिसांना आम्हाला जेलमध्ये टाकण्याची, पोलिसांमध्ये देण्याची धमकी देतात, या गोष्टी योग्य नाहीत। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये असं जर निवडणूक निर्णय अधिकारी करत असतील त्यापेक्षा बॅकआउट झालेलं बरं। प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते, तर काही मशीनचं चार्जिंग 99%, काही मशीनचं चार्जिंग 70%, काहीचं 60%। अहो एवढ्या 2-2 दिवस मशीनमध्ये चार्जिंग 99% कसं असू शकतं? संशयास्पद गोष्ट आहे। सगळ्यात मोठी गोष्ट, मी जिथे राहतो, माझं घर, माझ्या घरात 4 मतं, माझी आई, माझी मुलगी, माझी पत्नी आणि मी, तिथे आम्हाला कधी 2च मतं। म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदानच केलं नाही, की मी स्वतःला मतदानच केलं नाही। अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे। गेले अनेक वर्ष आम्ही राजकारणात काम करतोय। या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवा आहे। आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय, ते आम्हाला नको आहे, आम्हाला बदल करायचा आहे। मग मतदान गेलं कुठे? प्रत्येक यादीमध्ये 2-2, 3-3, 9-9, 10 मतं फक्त, आणि आमचे कार्यकर्ते त्यांची घातली मतं नाही मिळाली, असा घोळ आहे। मी ज्या काउंटिंगमध्ये जे बसलेले एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण आपलं मत मांडा। इलेक्शन्स बंद करून टाका, अतिशय संताप आलेले, बंद करा इलेक्शन्स। दरवर्षी हे होणार असेल ना तर अजिबात गरज नाही। मागच्या 5 वर्षापूर्वी आमच्या 8 मशीन्स फ्रॉड निघालेले, नंबर्स वेगळे, तिकडे नंबर वेगळे, आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा, तरी हे लोक म्हणतात प्रोव्हिजन आहे, असंच करायला लागेल। आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते IAS ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन एट ऑल। साहेब, जर या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दरबार वेळ होत असेल, किती तुमचाही वेळ जातो, आमचाही वेळ जातो। पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला, हे नाही चालणार अजिबात। खूप इझी घ्यायला लागलेत, मग इलेक्शन कॅन्सल करा।